मित्रांनो, तर आज आम्ही चाललो आहोत पिकनिकला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आम्ही सगळेजण चाललो आहोत। चलो गाव म्हणतो बरं बाजी बहिरजी, तुम्हा वीरांना हृदयाशी कितीही कवटाळून धरलं तरी माझं मन तृप्त होणार नाही। आज तुम्ही या देशासाठी, या स्वराज्यासाठी अहोरात्र वणवण भटकत आहात, रक्ताचं पाणी करत आहात। स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मृत्यूच्या जबड्यात उभं राहून काळाला आव्हान देणारी तुमची ती स्वातंत्र्याची गर्जना ऐकून असं वाटतं की जरी काळाचा महाकाळ जरी आला तरी त्याला या माझ्या या नेकजात मनाच्या समोर माघार घ्यावीच लागेल। तर आम्ही गोव्याच्या बोंडला अभयारण्यात पोहोचलेलो आहे। कितीतरी प्राणी आम्ही आमच्या गाडीमध्ये घेऊन आलोय बघण्यासाठी जनावरांना। आम्ही प्राणी म्हणतो कारण आम्ही वेगवेगळे तऱ्हेचे तरेवाईक हा एक आहे, हा एक आहे, हे आहेत मागे। त्या प्राण्यांचा लीडर आहे तो बुनेची मावशी आहे। तर ह्या गोव्याच्या बोंडला अभयारण्यात एकूण 36 तऱ्हेचे जनावर आहेत। त्याच्यातले वायगर नावाचा एक प्राणी आहे, तो इकडून आता लुप्त झालेला आहे। तर टायगर म्हणून आहे, तो पण इकडून लुप्त झाला आहे। लुप्त झालेले प्राणी आमच्या गाडीमध्ये आहेत, जप्त करून आणलेले आहेत। सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत बोंडला झू। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर हे बघा त्यांचा टायमिंग कसा असतो, विजिटिंग अवर्स। तर आता आम्ही एंट्री करत आहोत। तर मित्रांनो, इथं बघू शकता आपण पिग जास्त प्रमाणात आहे। हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। ये दोना क्रोकोडाइल बघा। दोना और अल्ले कुकी अल्ले कोणाशा कोणाशा। तर इथे पॅरट आहे। पॅरट ये दसा ए तिथे अंगा पण यो कट तर आता आपण वेगवेगळ्या तऱ्हेचे स्नेक्स बघूया। दादा दादा अंगा राईट स्नेक आहे। तर आता इथे अजगर बघायला भेटेल। बा टायगर। तर आता आपण पुढे जाऊ। तर आता इथे बघू शकतो आपण वाईल्ड गौर म्हणजे गवेरेडे। तर उन्हामध्ये टेम्परेचर डाऊन करण्यासाठी त्यांना इकडे स्प्रिंकल्स लावण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंट थंड राहते। तर हा बघा टायगर।
टायगर खय टायगर खय टायगर खय रे तर इकडे बघा साळ आहे. तर इकडे आपल्याला वेगवेगळे पक्षी बघायला भेटतील. तर बघा आपण हाय पॅरट काय तुझं किती म्हणतो बया बू काय सर हे बघ कुक 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 हे बघ अरे. तर हा आहे पिजन सिल्वर पिजन बघा. तर इकडे आपल्याला आपला मोबाईल पर्स सांभाळून ठेवावं लागतं कारण इकडे माकडं जास्त आहेत ते हातातून ओढून घेतात. तर आता आम्ही निघालो गार्डनमध्ये. इथे गार्डन खूप छान असं केलेलं आहे. तर पिकनिकसाठी हा खूप छान स्पॉट आहे. अरे वो तर बघा इथे त्यांची मस्ती चालू झाली. मामासोबत असले की ते सगळेजण खूप खुश असतात. सगळे ब्लू आहेत बघ सगळे ब्लू. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनता. तर आत्ता आम्ही निघालो आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.